हाय हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळ्या ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल की आपली रेसिपी कोणती आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ही जी रेसिपी आहे ना, तर ही वेट लॉससाठी पण आहे. आणि हो, म्हणजे कसं असतं की आपण लहान मुलांसाठी आपण काही ना काही जुगाड करत असतो, त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे. तर तुम्ही सर्वात आधी पाहिला असेल की इथं मी काही म्हणजे इथं मी घेतलेलं आहे एक मेथीची गड्डी. तेला जी आहेत त्याची पानं वगैरे आहेत ना, ते काढून घेतले, स्वच्छ धुवून वगैरे चिरूनही घेतलेले आहे. तर तुम्ही पाहिला असेल की ह्याच्यामध्ये एक बटाटा इथं मी मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यासोबतच एक कांदा पण बारीक इथे चॉप करून घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत अर्धी वाटी इथे मी घेतलेला आहे पोहा. जसं आपण पोहे बनवतो त्याच्यासाठी ना आपण काय केले होते तशाच पद्धतीने इथं पोहे भिजून घेतले आहेत. अर्धा चमचा इथे मी सॉरी 1 ते 1.5 चमचा तुम्ही घेतलेला हिरवी मिरची, अर्धा चमचा त्यांनी घेतलेला आहे लसणाची पेस्ट, त्याच्यासोबतच अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे ओवा आणि थोडंसं जिरंही ॲड केले. हळद थोडीशी घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर तिथं मी घेतलेलं आहे पांढरे तिळ. आता ह्याला काय करायचं, पाण्याचा वापर न करता फक्त हे मिश्रण आहे ना, एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं म्हणजे छानपैकी असा गोळा तयार होईल. तर तुम्ही ना, तुम्हाला जर लाटून घ्यायचे असते तर तुम्ही हे लाटून घेऊ शकता. पण मला ना त्याची टिक्की तयार करायची होती. पण आपण ना ही रेसिपी ना हेल्दी, पौष्टिक आणि हो डाएटसाठीही आहे बरं का फ्रेंड्स. तर आपण काय केलं इथं की तेलाचा वापर कमी केला आहे. बाकीचे कोणतेही जी आपण वेट लॉससाठी इथं लागणार आहे तेच घेतले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली आता मुलं काय काहींना भाजी आवडते, काहींना नाही आवडते, त्यासाठीही आपण थोडंफार जुगाड केलं होतं. आता हे अशा पद्धतीने जर आपण बनवून आपल्या लहानांपासून तर मोठ्यापर्यंत जर बनवून खायला घातलं तर ही रेसिपी कोणाला आवडणार नाही असं कुठं होईल का? डाएटमध्ये कसं असतं की आपण एक एक रेसिपी खाऊन आहे ना कंटाळा येतो. त्यासाठी इथे काय करायचं, थोडंसं ट्विस्ट आणि टर्न्स दिलं ना तर ही रेसिपी खरंच खूप छान बनते. तर इथे मी काय केले, तेलाचा हात लावून तर टिक्की तयार करून घेतली. आणि तेलाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता, एकदम कमी प्रमाणात आपण तेल घेतलेलं आहे. आणि ते टिक्की आहे ना आपल्याला आलटी पलटी करून त्या पॅनवरती फ्राय करून घ्यायचे आहे. इथं मी घेतलेला आहे नॉनस्टिकचा तवा, म्हणजे जेणेकरून आपल्या तेलाचा वापर कमी होईल. तर स्प्रेच्या साह्याने म्हणजे तेल काय जास्त मी टाकलेलं नाही, तर स्प्रेच्या साह्याने त्याची तेल टिक्कीला आहे तर दोन्ही साईडने तिथं तेल लावून घेतली. तर तुम्ही पाहू शकता की ही रेसिपी बघताच किती छान दिसते. तर मला माहिती आहे की तुम्ही ही रेसिपीला नक्की ट्राय कराल, कारण हेल्दी आणि पौष्टिक आहे. आणि अशा दिवसात ना एकदम हेल्दी पौष्टिकच काहीतरी खावंसं वाटतं. कारण हेवी जेवण केल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, खूप त्रास होतो या उन्हाळ्यामध्ये. त्यासाठी ना एकदम मस्त अशी रेसिपी घेऊन आले. आणि फायनली ना काय केले, दोन्ही बाजू त्याच्या मस्त लाईट गोल्डन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत त्या तव्यामध्ये ना फ्राय करून घेतलेत. आणि फायनली आपली रेसिपी ही झालेली आहे. तर तुम्हाला ही कशी वाटते मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.